टंचाईच्या काळामध्ये जनतेला पाणी देणं ही आपली जबाबदारी आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्या भागाचा प्रस्ताव येताच तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करा, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना देत पाण्याविषयी कोणीही राजकारण करू नये। जर केलं तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही, अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिली आहे। संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टंचाई आढावा बैठक झाली। या बैठकीला संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे, संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, महावितरणाचे सहाय्यक अभियंता चंद्रशेखर खैरनार, ग्राम पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारधी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, माजी तालुका प्रमुख जनार्दन आहेर, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी पाणी टंचाई जलजीवन योजनेच्या कामाचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला। देखील अधिग्रहण करावे लागले आपल्याला। त्याच्यानंतर जानेवारी ते मार्चचा जो टप्पा होता, दुसरा टप्पा, त्यात आपल्याला 24 मार्च रोजी पहिला प्रस्ताव प्राप्त झाला होता। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या सर्व मंजुऱ्या वगैरे घेऊन तेव्हा कलेक्टर ऑफिसकडे आपल्याला मंजुरी होती। त्यानंतर आपण 5 तारखेला पहिला टँकर सुरू केला। त्याच्यामुळे जानेवारी ते मार्च महिना देखील दुसरा टप्पा सुद्धा आपला निरंतर होता। त्यानंतर आजची स्थिती जर का बघितली तर आजच्या स्थितीत आपल्याकडं 10 गावांमध्ये टँकर सुरू आहे। त्यात प्राधान्याने आपण डोळसने गावठाण, बांबळेवाडी, कानेवाडी, धुमाळवाडी, टिकेवाडी आणि माळवाडी अशा 5 ठिकाणी जवळपास 2000 लोकसंख्येसाठी आपला टँकर सुरू आहे। तिथं आपण दैनंदिन प्रत्येक वाडीला लोकसंख्येच्या प्रमाणात 20 लिटर प्रतिमाशी प्रतिदिन अशा पद्धतीने आपण पाणी पुरवठा करत आहोत। 5 तारखेला पहिला टँकर सुरू झाला। तिथं आज रोजी जवळपास आपल्या 16 खेपा असतात या एकत्रित यासाठी। त्याच्यानंतर पिंपळगाव देपाचं जे गावठण आहे तिथं आपली 2050 एवढी लोकसंख्या आहे। तिथं आपल्या 4 दैनिक खेपा होतात। तिथं देखील टँकर सुरू झालेला आहे 5 तारखेला। त्यानंतर खंडेरायवाडी आहे। खंडेरायवाडीमध्ये गावठाण आणि ठाकरवाडी आणि उपरी इथं जवळपास 1400 लोकसंख्येसाठी आपला टँकर सुरू आहे। त्याच्यानंतर खरशिंदेमध्ये कंचेवाडी आणि दत्तवाडी इथं सुद्धा आपला टँकर 5 तारखेला सुरू झालेला आहे। त्याच्यानंतर चौदरवाडी, कुंभारवाडी इथं सुद्धा आपला टँकर सुरू झालेला आहे 5 तारखेला। त्याच्यानंतर वरवंडी इथं आपला टँकर 5 तारखेला सुरू झालेला आहे। वरवंडी गावठाणसाठी 21 म्हणजे 2184 लोकसंख्या आहे। त्याच्यानंतर कर्जुले पठार गावठाण आणि काटवणवाडी इथं आपला टँकर सुरू झालेला आहे 6 तारखेला। त्याच्यानंतर गुंजाळवाडी पठारमध्ये गावठाण, कोंबडवाडी, येठेवाडी, जुने गावठाण, कुंभारवाडी, धादोडवाडी या ठिकाणी आपला 6 तारखेला टँकर सुरू झालेला आहे। पोखरी बाळेश्वरमध्ये आपल्याला 9 तारखेला टँकर सुरू झालेला आहे। गावठाण, काळेवाडी, ठाकरवाडी, टाकशी, उंबरवेल, काकडवळण आणि तळेवाडी या ठिकाणी सुद्धा आपले टँकर सुरू झालेले आहे 9 तारखेला पोखरी बाळेश्वर अंतर्गत। असे एकूण 10 गावांच्या अंतर्गत 7 गावठाण आणि 21 वाड्या असं 15,094 इतक्या लोकसंख्येसाठी आपल्या 7 टँकर, त्याच्यात 6 शासकीय टँकर आहेत आणि 1 खासगी टँकर असे 7 टँकर आपले कार्यरत आहेत। तर एवढ्या मी यापूर्वी सांगितलंय अधिकारी कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिला अधिकारी असेल, कर्मचारी असेल, आपल्याला कोणी त्रास देत असेल मला व्यक्तिशः सांगा। कुठलाही कार्यकर्ता असो, तो कुठल्या पक्षाचा असो, कुणी असो, त्रास देत असेल त्यांची माहिती द्या। त्यांचा बंदोबस्त आम्ही करू, त्यांना सुधारण्यासाठी आम्ही सांगू। परंतु आपल्याकडून सुद्धा आपण शासनाचे लोकप्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे प्रतिनिधी आहात, महायुती सरकारचे आम्ही प्रतिनिधी आहेत तिथं उपस्थित बरेचसे। तर एक समन्वय राहिला पाहिजे सगळ्यांमध्ये, कारण हा समन्वय राहिला तरच हे टंचाईसारखे विषय असेल किंवा गावातील इतर प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असेल, हे तात्काळ मार्गी लागतील अशी मला अपेक्षा आहे। त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये ज्या सूचना ज्या विभागांना देण्यात आल्या त्याबाबत त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी। पुढच्या महिन्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रांत ऑफिसला किंवा
कुठल्या तरी कार्यालयामध्ये आपण घेणार आहे. त्यामुळं आज ज्या सूचना झाल्या त्याचा आढावा सुद्धा मी त्यावेळेस घेईल. पुन्हा सांगल, कुठल्याही बाबतीत BDO साहेब टँकरच्या बाबत हलगर्जीपणा होऊन देऊ नका. जिथं मागणी येईल तिथं तात्काळ आपल्याला टँकर, शासकीय म्हणा खाजगी म्हणा, टँकर आपल्याला सुरू करून लोकांना पाण्याचा अडचणीला सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ. जलजीवनच्या बाबतीत सांगितलं मी 15 दिवसानंतर मी स्वतः प्रत्येक ठिकाणी पाहणी करायला जाणार आहे. त्यामुळे जे आता काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या तिथं प्रत्यक्ष गावात तुमच्या आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा रीतसर पंचनामा करून व्हिडिओ शूटिंग काढून त्याची तसा अहवाल आपण देऊन त्या ठेकेदाराला जर बिलं जास्त अदा करण्यात आली असेल तर त्याच्याकडून ते काम पुन्हा करून घेण्यात येईल. आणि जर त्यांनी काम निकृष्ट केलेलं असेल, त्याचे बिलं बाकी असेल तर जोपर्यंत होते ते काम चांगल्या पद्धतीने करून देत नाही तोपर्यंत त्याचे बिलं काढले जाणार नाही. या पद्धतीच्या काळजी अधिकाऱ्यांनी MGPच्या असेल, पाणी पुरवठ्याच्या असेल, सगळ्यांनी घ्यायची आहे. यानंतर मला वाटत नाही आता काही विषय राहिले असेल, परंतु त्यातील गावं आहेत तिथं सध्याची परिस्थिती अवैध धंदे असेल, कत्तलखाने असेल, याच्यावरती आपल्याकडून कारवाया होत आहे. परंतु या कारवाया फक्त पेपरला येण्यापुरत्या आहेत. अशा पद्धतीने माध्यमांमध्ये बातम्या येत आहे, चुकीच्या पद्धतीने चर्चा होती. जे कुणी त्याच्यावरती मागच आपलं बोलणं झालं होतं, MPD अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव आपल्याकडून गेलाय, पण तो काय अजून मला वाटतं SP साहेबांनी पुढे दिला नाही वगैरे. स्तरावरती आपल्याकडून सूचना द्या. आपले जे इथं आता घारगावच्या आहेत, शहरच्या आहेत, तालुक्याच्या आहेत, आसवीच्या आहेत, सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना राहतील, पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या भागामध्ये चुकीचं कृत्य, चुकीच्या घटना, चुकीचे व्यवसाय सुरू असतील तर ते तात्काळ थांबवा. अन्यथा मला स्वतःला कारवाई करायला भाग पाडू नका. मी जर एखाद्या ठिकाणी गेलो, मला सापडलं तर मी याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार करून आपल्यावरती कारवाई करायला मला भाग पाडू नका. संगमनेर शांत ठेवायचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. त्याच्यामध्ये माझी सूचना राहील, कत्तलखाने संगमनेरमध्ये कुठल्याही पद्धतीने कुणीही चालवणार नाही. ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या त्याच्यामध्ये सहभाग सापडेल त्या अधिकाऱ्यावरती विलंबनाची कारवाई करण्यात येईल. हे आता जबाबदारीने सांगतो आणि त्यासाठी मला माझ्या आमदारकीपणाला लावायला लागली तरी चालेल, पण चुकीचे धंदे करणाऱ्यांना, पाठीशी घालणाऱ्यांना मी सोडणार नाही. DYSP साहेब, कुरणमध्ये सध्या प्रमाण वाढलंय, कुरणमध्ये पथकं पाठवा, कारवाया सुरू करा. संगमनेरात सुद्धा मध्ये जी काही कत्तलखान्याच्या कारवाया झाल्या, त्या पाडायच्या कारवाया झाल्या, अतिक्रमण पाडायच्या, त्याच्यामध्ये अजून काही ठिकाणच्या कारवाया झालेल्या नाहीत. त्याचे फोटो व्हिडिओ आहेत, ते आपल्याला पाठवतो. त्याच्यावरती कारवाई करा. ज्या पद्धतीने अशांत करण्याचा प्रयत्न चाललाय ते थांबल, या दृष्टीने आपण सुद्धा काळजी घ्यायला अशी मला अपेक्षा आहे. आता जास्त वेळ न घेता आजच्या या आपल्या टंचाई आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे उपविभागीय अधिकारी कोंडे साहेब असेल, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे साहेब असेल, तहसीलदार मांजरे साहेब असेल, BDO साहेब असतील, सिनारे साहेब असेल, MSCBचे वट्टमोर साहेब असेल, सगळ्याच विभागाचे उपस्थित अधिकारी, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्नामुळं प्रत्येक गोष्टीवर, अडचणीवर मात करून आपण यशस्वीपणे पुढे चाललोय. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.